ग्रामीण भागातही भीम जयंतीचा जल्लोष, त्र्यंबकेश्वरमध्ये रथपूजन आणि भव्य मिरवणूक। देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। विशेष म्हणजे हा उत्सव केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागांमध्येही तितक्याच जोमात साजरा करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे, कोणे, रोहिले, माळेगाव, शिरसगाव या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रत्येक ठिकाणी भीमसैनिकांचा मोठा सहभाग दिसून आला। गावागावात रथपूजन, मिरवणुका, विद्युत रोषणाई, सजावट, स्टेज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक पुतळे उभारण्यात आले होते। महिलांचा व युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता। ग्रामीण भागांमध्येही शहरांसारखा उत्साह पाहायला मिळाला। या सर्व गावांमध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती इंजिनियर विनायक माळेकर आणि वेळेगावचे उपसरपंच प्रकाश जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जयंती उत्सवात सहभाग घेतला आणि सर्व भीमसैनिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर आणि वेळेगावचे उपसरपंच प्रकाश जाधव यांच्या हस्ते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथांचे पूजन करण्यात आले आणि भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करत संपूर्ण तालुक्यात सामाजिक ऐक्य, बंधुता आणि परिवर्तनाचे विचार जागवले गेले। जयंतीनिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण तयार झाले होते। यावेळी महेंद्र जाधव, पुंडलिक जाधव, विलास जाधव, युवराज काशीद, अरुण काशीद, बाजीराव काशीद, कपिल काशीद, सुनील काशीद, राहुल काशीद, नितीन भागवत गांगुर्डे, उपसरपंच ज्ञानेश्वर भालेराव, किरण मुंढे, संतोष मुंढे, गणेश मुंढे, संदीप मुंढे, ज्ञानेश्वर मगर, संजय ताठे, संतोष ताठे, मोहन मगर, शैलेश मनोहर साळवे, मनोज साळवे, जय साळवे यांच्यासह असंख्य भीमसैनिक उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।